नमस्कार, शिवानीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण सँडविच कसं बनवतात ते आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते आता आपण पाहून घेऊया। त्यासाठी मी बारीक असा स्लाइस करून कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेले आहेत, गाजर स्लाइस करून घेतलेले आहेत, काकडी स्लाइस करून घेतलेली आहे आणि बीट उकडून स्लाइस करून घेतलेले आहेत आणि ही शिमला मिरची। ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर शिमला मिरची नसेल आवडत तरी तुम्ही ती नाही घेतली तरी चालू शकते। तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल, गाजर आवडत नसेल, त्या जरी स्किप केल्या तरी चालू शकतात। आणि ही बटाट्याची भाजी करून घेतलेली आहे। ही बटाट्याची भाजी तुम्ही नुसता बटाटा उकडून जरी यूज केला तरीही चालतो। आम्ही बटाट्याची भाजी करून सँडविच मध्ये घालतो त्याच्यामुळे। आणि ही पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि बटर घेतलेला आहे, ब्रेड घेतलेला आहे, हे नमक घेतलेलं आहे आणि ही चाट मसाला घेतलाय। तर आता ही झाली आपली सामग्री। तर आपण आता सँडविच बनवण्याला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण जे बटर आहे ते आपल्या ब्रेडला आपण लावून घ्यायचं। तर असं सगळीकडे असं आपण ब्रेडला आपण बटर सगळ्यात आधी लावून घेऊया। तर आता आपल्या ब्रेडला बटर लावून झालेलं आहे। बटर का लावायचं आधी, कारण जे आपली पुदिना आता ह्याच्यावर आपण पुदिन्याची चटणी लावणार आहोत, तर जे पुदिन्याची चटणीचा जो ओलावा असतो तो ब्रेडला चिकटत नाही, त्याच्यामुळे ब्रेडच्या आतमध्ये ते जात नाही ते ओलावा। त्यासाठी आपण पहिल्यांदा बटर लावून घ्यायचं, त्याच्यानंतर आपण पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत। तर आता आपण सगळीकडे अशी पुदिन्याची चटणी लावून घेतलेली आहे। तर जो आता आपला मसाला आहे, जे आपले जे व्हेजिटेबल्स आहेत ते आता आपण सगळीकडे लावून घेणार आहोत। तर सर्वप्रथम जी बटाट्याची भाजी आहे ती आपण लावून घेऊया। तर अशा प्रकारे आता आपली बटाट्याची भाजी लावून झाली। त्याच्यावर आता आपण जे आपण कांदा घेतलेला आहे कट करून, तर त्याची आपण आता लेयर लावून घेऊया। आता आपण टोमॅटोची जे स्लाइस केलेले आहे ते टोमॅटो लावून घेऊ। आता आपण शिमला मिरची लावून घेऊ, नंतर काकडीची लेयर लावून घेऊ। म्हणजे ज्या आपण ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्हाला जास्त भाज्या नसतील आवडत तर तुम्ही नाही जास्त घेतल्या तरी चालेल, कमी लेयर दिल्या तरीही चालतात। आता जे आपण लावलं तर त्याच्यावरती थोडस आपण नमक हे करून घ्यायचं, नमक थोडस शिंपडायचं, नंतर थोडासा चाट मसाला, नंतर आपल्याकडे आता गाजर लावून घेऊ। आता एक गाजरची लेयर लावून झाली। आता त्याच्यावरती आता आपले जे आपण उकडून घेतलेला जो हे आहे बीट आहे ते आता त्याची लेयर एक लावून घेऊ। तर अशा प्रकारे आता आपले जे सगळे भाज्या आहेत त्या सगळ्याचं लेयर लावून झालेले आहे। तर आता आपण जो वरचा ब्रेड आहे त्याला पण बटर आणि पुदिना लावून घेणार आहोत आणि पुदिन्याची चटणी। तर आपला आता सँडविच भरून तयार झालेला आहे। तर आता आपण हे भाजून घेणार आहोत। तर त्यासाठी मी सँडविचचं हे भांड घेतलेलं आहे। तर आता ते आपण गरम करून घेऊया। खायला एकदम छान असं हे सँडविच लागतं आणि बनवायला खूप सोपं आहे। आपल्याला कधी कधी भाजी, चपाती, भाकरी खायला कंटाळा येऊन जातो, तर कधी मग आपल्याला कधी तर वेगळं काहीतरी खाऊ वाटतं। त्यासाठी आपण कधी सँडविच बनवून खाऊ शकता, एकदम बनवायला सोपं आणि खायला खूप छान। तर आपलं भांड गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये न चिकटण्यासाठी त्यासाठी पहिला आपण बटर घालून घेऊया। तर बटर असं आपण सगळ्या भांड्याला लावून घेणार आहोत, जेणेकरून जे आपले सँडविच आहे ते खाली चिकटणार नाही। आता नॉनस्टिकचं वगैरे
भांडे आलेले आहे त्याच्यामध्ये चिकटत नाही, पण आमच्याकडे ते नाहीये, तर आम्ही ह्याला घेतलेलं आहे. तर आता ह्याला बटर लावून झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये आपला सँडविच ठेवणार आहोत आणि वरती पण लावून घ्यायचं, जेणेकरून आपला वरचा भाग पण चिकटणार नाही. तर आपला आता आपण हे बंद करून घेऊया. आता दोन्ही साईडनं असं भाजून घ्यायचं, त्या साईडून दुसऱ्या साईड. आणि आता उघडून पाहणार आहोत की आपलं सँडविच भाजलेलं आहे का बघा. तुम्ही बघू शकता आपला वरचा भाग भाजून तयार झालेला आहे. तर आपलं आता सँडविच भाजून झालेलं आहे, तर आपण ते काढून घेऊया. तर आता आपण आपलं हे सँडविच भाजलेलं आहे ते काढून घेतलेलं आहे. तर ते आपलं सँडविच खाण्यासाठी तयार आहे. तर ते आपण आता कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं सँडविच बनवून तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.